पूर्णते पूर्ण हे सारे पूर्णातून पूर्णयेतसे काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे. ओम शांति शांति शांति. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. अरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार. अरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार. शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार. शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार. मायामय आधीन जीवाना कशी कळी महती. मायामय आधीन जीवाना कशी कळी महती. देवांची आरती लाविल्या देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले. म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले. विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले. विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले. कर्तव्यात सदागर राहो मन चरणावरती. कर्तव्यात सदागर राहो मन चरणावरती. देवांची आरती लाविल्या देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. हरि पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. पूर्णते पूर्ण हे सारे पूर्णातून पूर्णयेतसे काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे. ओम शांति शांति शांति. ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः. मा गृहः कस्य स्विद्धनम्. आता तिन्ही बरोबर म्हणून श्लोक सगळे ईशावास्य.
यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा घृतः कस्य सिद्धनम् कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे असुर्या नाम ते लोका असुर्या नाम ते लोका अंधेन तमसा वृथा असुर्या नाम ते लोका अंधेन तमसा वृथा तांस्ते प्रीत्याभिगच्छन्ति ये केचात्महनो जना तांस्ते प्रीत्याभिगच्छन्ति ये केचात्महनो जना अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् तद्धावतोऽन्यानद्येति तिष्ठत् तद्धावतोऽन्यानद्येति तिष्ठत् तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति तदेजति तन्नैजति तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके तद्दूरे तद्वन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः तदु सर्वस्यास्य बाह्यतः समग्र ईशावास्य जर आता आपण ही सुरुवात करतो आता अभ्यास करत काही प्रमाणात जमेल तसं चाललेले आहोत तर तो ज्या वेळेला आपल्याला शेवटच्या श्लोकापर्यंत घेऊन जाईल तेव्हा आपल्या लक्षात येईल जेवढं त्याचं सार मला सापडलं ते आपल्या समोर ठेवतो की ईशावास्य माणसाचं अंतर्जीवन घडवतं बाह्य जीवन घडवतं समाज जीवन घडवतं आणि विश्वजीवन घडवतं अशी ईशावास्याची 4 वैशिष्ट्ये मला नेहमी जाणवतात त्यामध्ये आतल्या जीवनाचा विचार केलेला आहे आपण आत कसे आहोत कुठे आहोत काय आहोत सगळ्याचा विचार केलेला आहे बाह्यतः मी कसं राहावं देह नावाचं माझं महत्त्वाचं अंग आहे की ज्याचं जीवन पण माझ्या ह्या सगळ्या याच्याशी खरं सांगायचं तेच प्राधान्यानं अवलंबून आहे असं मला वाटतं पण त्याचं स्थान त्याला दिलेलं आहे बरोबर त्यामुळे बाह्य जीवन आहे ज्यात मी राहतो ते समाज जीवन आहे आणि याच्याही पलीकडे प्रचंड असलेले एक विश्वजीवन आहे त्याच्याशी माझा संबंध आहे तर अंतर्जीवन बाह्य जीवन समाज जीवन आणि विश्वजीवन याचा सर्वत्र जर कुठे एकत्र विचार सगळा मिळून सापडत असेल तो यात आहे त्यामुळे अंतर्जीवनात प्रत्येक जीवनाचे घटक सोपे बाहेरच्या शरीराचे घटक फोटो काढायला सोपा आहे पण मनाची घडण समजून घ्यायला अवघड जाते आपण कसे आहोत ते समजायला अवघड जातं काल आपण दृश्य अदृश्य वगैरे स्वरूपात पाहिलं तर ते अवघड जातं आतले नियम ठरवणं शोधणं कठीण जातं वास्तविक त्याच्यावर सगळं बाहेरचं जीवन अवलंबून आहे पण ते कठीण जातं त्याच्या पलीकडे थोडं आत गेलं आणखीन खऱ्या आत्मस्वरूपाला गेलं तर त्याच्यापेक्षा कठीण जातं त्यामुळे थोडेसे कठीण मध्ये मध्ये असे भाग येऊन जातात त्यात आपण तपशिलात जरी नाही शिरलो तरी ते का आले आणि कसे येत गेले हे बघत जायला हरकत नाही
पहिल्यांदा टप्प्याने पहिल्या मंत्रामध्ये आपण तो खोल पाहिला, कारण त्यामध्ये सर्व ईशावास्याचं सार येऊन गेलं. ईशावास्य शब्दातच सार आलं. तेव्हा तो पाहिला. त्यक्तेन भुंजिता हेही पाहिले. मा हृदय कस्य स्वित्थनम हेही पार्ट त्याचे सगळे पाहिले. हे जरी खरं असलं तरी त्यागाने भोग असू दे, नाही तर भोगानंतर त्याग असू दे, असलं तर काही ते करणार नाही. त्याग केव्हा? जेव्हा माझ्या जवळ असेल तेव्हा. माझ्या जवळच काही नाही, तुम्ही त्याग कशाचा करणार हा प्रश्न आहे. लौकिक दृष्ट्या त्यागाचा विचार आपण करू तो आपण इथे धनाच्या रूपाने पुढे तरी ध्यानाच्या बाबतीत विशेषतः तेव्हापासून सावधगिरी सांगितली. तेव्हापासून म्हणजे काय हे असेल आश्चर्य वाटतं. 4000 वर्षापूर्वी करन्सी कोणती होती कोण आठवतं? पण त्याच्यात सुद्धा करन्सीचा प्रॉब्लेम तेव्हा पण आहे. आता तो फिक्टिशियस अकाउंटच्या रूपाने करन्सीचाच प्रॉब्लेम आहे. देअर वॉज नो करन्सी एट ऑल. ती सगळी अपहृत होती, ती सगळी हलवलेली होती. काही शून्य, काही शिल्लक नाही आहे. निगेटिव्ह बॅलन्स शीट थोडक्यात. अशी अवस्था आज सुद्धा या धनाच्या बाबतीतच आहे. आणि त्याने काळजी घ्यायला सांगितली ती धनाच्या बाबतीतच घ्यायला सांगितली. म्हणजे त्याची शाश्वतता लक्षात येते काय आहे ती म्हणण्याची. आपला मुद्दा असा चालला की जे माझ्याकडे नाही त्याचा मी त्याग कसा करणार, जे माझ्याकडे नाही त्याचा मी भोग तरी कसा करणार हा प्रश्न आहे. दिसतं एक शरीर फक्त. तर त्यासाठी शरीराकडून सुरुवात केली म्हणून कर्माचा प्रश्न उपस्थित झाला आणि शरीराचा प्रश्न उपस्थित झाला. ही जी उपनिषदांची शिकवण आहे त्याच्यात आता इथे तर आपल्याला काही तपशिलात जाता येणार नाही, पण आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही की उपनिषद पूर्वीच्या काळामध्ये शिक्षणाची पद्धती आपल्याला माहिती आहे की खाजगी ह्या गुरुकुलामध्ये जायचा. आता परत एकदा गुरुकुलांचं, आता आजच्या भाषेत काय म्हणायचं होय की नाही, गुरुकुलांची संस्कृती आली असं म्हणून म्हणजे बरं वाटतं जरा. तर गुरुकुलांची पुन्हा एकदा संस्कृती आली की छोटे गट करावेत, त्यांनी तिथेच राहावं आणि मग रेसिडेन्शियल असावं. मग रेसिडेन्शियलचे परिणाम उलटे रिझल्ट वाढतायत चांगल्या तऱ्हेचे हो की नाही आपण पाहतो. म्हणजे काय झालं, पुन्हा आपण बहुते तिथे गेलो परत ते तो छोटा गट असावा आणि त्यामध्ये सर्वांनी शिकावं. त्याचा परिणाम अधिक चांगला होतो, एकाग्रता चांगली होते आणि प्रत्यक्ष शिकवणाऱ्याचं जर तिथलं हे पाहता आलं, जीवन पाहता आलं, तिथले सगळे शरीर कष्ट, तिथली सगळी काही जी परिस्थिती असेल ती पाहता आली तर त्यातून जास्त शिकता येतं. ग्रंथ हा शिकण्याचा अत्यंत कमकुवत मार्ग आहे. ग्रंथ हा शिकण्याचा मार्ग आहे, पण जीवन हा शिकण्याचा मोठा मार्ग आहे. तर त्यामुळे तो मार्ग छोट्या एखाद्या घरात किंवा एखाद्या आश्रमामध्ये जास्त उपलब्ध असतो. म्हणून आपल्याकडे त्या संस्कृतीकडे आता परत एकदा गुरुकुलाकडे म्हणून छोटी छोटी गुरुकुलं निघालेली दिसतात. आता ती आजच्या सेटअपमध्ये असतील पण मूळ कल्पना तीच आहे आश्रमाचीच. तर ती ज्या वेळेला ज्यांनी कोणीही सांगितली त्यावेळेला त्यात शरीर कष्टाला किंवा श्रमाला त्यांनी अत्यंत मोठं स्थान दिलेलं आहे. कारण जे त्याग करणार, मी समजा दुसऱ्यासाठी कष्ट करेन, एखाद्याचं काम करेन, मला माझंच काम जर झेपत नसलं तर त्याचं काय काम करेन, मला माझं काम तरी झेपलं पाहिजे निदान, मग मी त्याला मदत करणार, ते माझं काम करायला पाहिजे मग त्याचं काम करायला पाहिजे. तर या पद्धतीनं कर्म अपरिहार्य आहे. श्रमाला आत्यंतिक प्रतिष्ठा दिलेली आहे. शरीर श्रमाला सर्वात पहिल्यांदा आत्यंतिक ईशावास्य वगैरे ठीक आहे सगळं, आधी पहिले शरीर कष्ट. त्यामुळं माझं पोट, माझा स्वयंपाक, माझं काय जीवन आहे त्याचा सगळ्याच व्यवस्था माझी मी करायची. त्याची सगळी भांडी घासायची. त्या भैयाजींचं म्हटलं ना तुम्हाला, त्याची मला परत आठवण झाली आज एकदा की त्यांचे चरित्र चिंतन चालू असल्यामुळे असेल करायचे. तर ते भांडीवाली आली नाही किंवा आली नाही, ते लगेच दार, ते म्हणायचे दार लावून घेतो शांतपणे की भांडं घासत बसतो. तासंतास भांडी घासावी लागतात कारण प्रपंच मोठा आहे त्यामुळे तेवढं ते घासावं लागतं. शरीर श्रमाची प्रतिष्ठा त्यांना पण आहे. आजचे जे आचार्य खऱ्या अर्थाचे आहेत त्यांना पण आहे. तर शरीर श्रमाला आज शरीर श्रमाच्या बाबतीत उलटी अवस्था झाली की त्याला कमी लेखलं जातं. शरीर कष्टवाला असला तर त्याला कमी लेखलं जातं. आपल्याला माहिती आहे की खेड्यात जर एखादा चांगला मुलगा असला तर त्याला मुलगी मिळणं कठीण जातं, कारण तिथलं वातावरण वेगळं. शेतात कोण राबणार, ते माती लागली हाताला तर चालत नाही आपल्याला, तिथलं जीवन कसं राहणार हे आपल्याला वाटतं. म्हणून खेड्याची परिस्थिती अशी झाली. वास्तविक आता आपलं सगळे प्राण खेड्यात आहेत हे आता लक्षात यायला लागलं. व ते पूर्वी सांगितलं होतं, 100 वर्षापूर्वी सांगितलेलं, 1000 वर्षापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं खेड्याऐवजी आता छोटी गावं म्हणा, तर आता छोट्या गावामध्ये सुद्धा आज अजूनही छोट्या गावातच आपला प्राण शिल्लक आहे. तिथे शरीर श्रमाला प्रतिष्ठा दिलेली आहे. त्यामुळे शरीर श्रम केल्याशिवाय आश्रमात राहायची परवानगी नाही. विनोबांच्या आश्रमात सुद्धा नाही, ठरलेलं आहे प्रत्येकाला. विनोबांनी स्वतः सुद्धा, विनोबा स्वतः जेवढा किती खर्च येतो स्वतःला, तर दिवसाला 6 आणे खर्च येतो. तर 6 आण्याचं काम केल्याशिवाय आपण तिथे जगायचं नाही असा नियम. तेवढं 6 आण्याचं काम करायचं. आता काढण्याचं काहीतरी काम करायला द्यायला म्हणून शरीर कष्टाची वेगवेगळी कामं काढली. काय कोणी छपाई काढली, कोणी कताई काढली, काय काढायची ती काढली. त्या काळानुसार जी ती कामं होतील ती होतील, पण ती करायची आणि राहायचं अशा पद्धतीचे हे सगळीकडे इतरत्र आलेले आदेश आहेत.
त्याचे मी फक्त जाता जाता सुरुवातीला उल्लेख करतो आणि आजच्या आदेशाकडे जातो. तर त्यावेळेला सगळं जे काही अध्ययन झालं ते झाल्यानंतर सांगण्याचे महत्वाचे आदेश कोणते? सत्यम वद, धर्मंचर, क्रमाने आदेश आहेत सगळे, की आता पुढे तू जगणार, तर त्यामुळे तो कसा जगशील? तर सत्याने जग. जे आदेशांचं महत्व आपल्या लक्षात यावं की पुढे जगताना सत्याने जग. आता मला सांगितलं सत्याने जगले तर आत्ताचे एवढे सगळे कोण तेलगी बिलगी अमके तमके मंडळी सगळ्यांच्या लाईनच्या लाईन लागलेली आहे, त्यातलं काहीतरी झालं असतं का? आणि त्यामुळे कोणाचा इतके जे सामान्य माणसं आहेत त्यांना उरपळून निघायला झालं असतं का? ह्याचा एक क्षणभर विचार करू. तेही कुठल्या तरी स्कूलमध्ये शिकूनच आले, चांगले बिझनेस स्कूलमधून शिकून आलेले लोक आहेत. तर त्या बिझनेस स्कूल नंतर हे शिकवलं गेलं नाही, सत्यम वद धर्मंचर काय जे हे सगळे पुढे सांगितलेले आहे. हे सांगितलं गेलं नसेल काय हयान्मा प्रमदा सांगितलेले अत्यंत महत्वाचे आहे की पुढे सुद्धा शिकायचं कधी सोडू नकोस, कारण शिकल्यानंतर शिकणारा खूप कमी, शिकल्यानंतर शिकणारे खूप कमी असतात. शिकताना शिकतच असतात, त्याला पर्याय नसतो. पण शिकल्यानंतर शिकणारे, घरी आपल्या आई वडील शिकणारे भेटतात का आपल्याला? तर शिकल्यानंतर शिकणारे लोक आहेत ते. कारण शिकल्यानंतर खूप शिकण्यासारखं असतं, एवढंच लक्षात येतं, असं माझा तरी अनुभव आहे की शिकून झाल्यानंतर याचा एंड काय तुम्हाला कळलं की याचा एंड डॉक्टरचा एंड आहे, संशोधनाचा एंड आहे समजा. तर संशोधनांती काय आढळलं? आपल्याला जवळजवळ काही कळलेलं नाहीये. हा विषय प्रचंड मोठा आहे आणि ज्ञान हे आपल्या कक्षेत मावणार नाही हे लक्षात आल्यानंतर ज्ञानाची वेगळी उपासना आपली सुरू होते. म्हणजे पुढे खरंच ज्ञानाच्या याला सुरुवात होते, कारण त्याला हे लक्षात येतं. तर ते ज्याच्या लक्षात आहे तो प्रपंचात, म्हणजे लौकिक शिक्षण सोडा एक वेळ म्हणतो ठीक आहे, त्याच्या मर्यादा असतील, पण जीवन शिक्षण जे आहे ते सतत सुरू राहतं. त्यामुळं कधीही त्याला शिकायचं थांबवण्याला हे नाही, हे कधीही सांगितलेलं नाही किंवा परवानगी नाही साध्या भाषेमध्ये. त्याला शेवटी असं सांगितलं की आता शिकत राहा, कारण कदाचित तुला मुलाकडून सुद्धा शिकायला मिळेल, कदाचित तुला शेजाऱ्याकडून सुद्धा शिकायला मिळेल, कुठल्याही एखाद्या बाहेरच्या माणसाकडून शिकायला मिळेल, कोणाही कडून शिकायला मिळेल. स्वतःबद्दलची भूमिका सुद्धा अशीच आहे की आमच्याबद्दल सुद्धा, आमच्याकडे इथे राहायला तुम्ही इतकं सगळं जीवन पाहिलं, तुम्हाला सगळं जीवन माझं पटलं असेल असं नाही. त्यातलं जे स्वीकार्य आहे ते घे, जे नकार्य आहे ते टाकून दे, असं स्वतः ते सांगतात. की यातलं जे आचरणाची जी पद्धत असेल, काय जी पद्धत असेल ती आचरणाची पद्धत कदाचित तुला आदर्श वाटली नसेल, बरोबर वाटली नसेल, हे गुरु सांगतात बरं का शिष्याला. म्हणजे कोणती आदर्श जीवन पद्धती होती याची कल्पना यावी उपनिषद कालाची. म्हणून ही फक्त 3-4 आदेश जाता जाता सांगतो की त्यांच्यात सुद्धा त्यांना गुरुदक्षिणा द्यायची परवानगी आहे, पण आपल्याकडे गुरुदक्षिणा देण्याच्या कल्पना फार वेगवेगळ्या आहेत. त्यांची मी मागे आपल्याला बोललो तसं, फुल आहे, दगड आहे, काही आहे, श्रद्धेचं काहीही आहे असं आहे. त्यामुळे दगड सुद्धा साधा एक छान, आपली लहान मुलं घेऊन येतात बघा बाहेरून की काकाही आणले, बाबाही आणले बघा, आपण त्याला त्याची किंमत शोधत नाही, साधी कुठेतरी हिंडत असतो, बस पायाला काही तर लागलं हे करून घेशील असं आपलं त्याच्याविषयी आहे नसतो पुढे. पण खरं सांगायचं तर त्यांनी ते खूप शोधून आणलेलं असतं आणि इतकं छान प्रॅक्टिकल असतं काहीतरी की चकाकणारा एखादा दगड असतो, काहीतरी असतं, कॉम्बिनेशन असतं ते काहीतरी त्यांना सापडलेलं वेगळं, म्हणून ते घेऊन येतात. ते गुरुदक्षिणेला तिकडे चालतं उपनिषदांना, ज्यांनी 12-12 वर्ष त्याला सांभाळलेलं आहे त्याच्याकडून त्यांना ते सुद्धा चालतं, त्याला मोठेपण आहे त्यांच्या दृष्टीनं. म्हणून कशाला कसं मोठेपण द्यावं याचे हे आदेश आहेत. त्यानंतर जगतानाचे प्रपंचा बाबतीतले जे नियम आहेत त्यातले 2 नियमांचा फक्त उल्लेख केला की उल्लेख करतो की आरोग्यासह स्वतःचं आत्मकुशल जपावं. आत्मकुशल शब्द फार आहे, विलक्षण आहे. आत्मकुशल, आपण एक आपले कुशल चिंतितो असं आपण म्हणतो, सर्वांचे कुशल आहे असं कळतं. पूर्वीच्या काळात पत्राची सुरुवात करायची, पत्र कुशल आहे, तर आत्मकुशल ते आरोग्य आधी आत्मकुशल असं आहे. तर त्याची हेळसांड करू नको, ही पहिली सूचना आहे या सगळ्या सूचनांच्या मध्ये, की हेळसांड करू नये, त्या दृष्टीने कुशल असावं आणि श्रेष्ठत्वाची सातत्याने उपासना करीत असावी. म्हणजे मग कर्ममय जीवन बरोबर होतं. श्रेष्ठत्वाची सातत्याची उपासना, मग त्याच्यात ते सगळे आदेश आलेत, मातृदेवो भव पितृदेवो वगैरे, ते जे सगळे आदेश आलेले आहेत ते सगळे तैत्तिरीय उपनिषदामध्ये किंवा ह्याच्यात ते आलेले, ते सगळे तिथून आलेले आहेत. त्यानंतर माझ्यापेक्षा श्रेष्ठ जे कोणी आपल्याला भेटेल त्याची माझ्यापेक्षा जास्त उपासना करून त्याच्याकडून शिकून घे. शिकवणारे गुरु उपनिषदातच असतील मला वाटतं नाही का, की याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ सांगणारं भेटलं तर त्याच्याकडे जावं आणि त्याच्याकडून शिकून घ्यावं. तर त्याच्यात कधीही म्हणजे पुढे जे सगळं शिरलं प्रत्येक पंथामध्ये त्याचा नाश करायला, त्याचं कारण उपनिषदाची शिकवण
लक्षात राहिली नाही किंवा आचरणात आणली नाही म्हणून झालं असलं पाहिजे, बिघडलं असलं पाहिजे असं म्हणायला अगदी पुरेसा आधार आहे. कारण त्यावेळेला असं म्हणणं आहे की गुरु माझे श्रेष्ठ, गुरु तर श्रेष्ठच, ते तर तो शिष्य जो 12 वर्ष राहिला त्याला काही श्रेष्ठत्व कळल्याशिवाय तो राहील का, किंवा त्याला काहीतरी मिळाल्याशिवाय राहील का, ते आहेच. पण त्याच्याबरोबर कर्म करताना तुझा असंख्य माणसांशी संबंध येईल. तिथे कुठेही तुला जर गुरुत्व आढळलं किंवा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असे जे कोणी असतील त्यांची आदरपूर्वक सेवा करावी आणि त्यांच्या स्वतःच्या गुरुच्या, म्हणजे आपल्याकडे फडके शास्त्रीने लिहिताना त्याच्याबद्दल लिहिले की स्वतःच्या गुरुच्या श्रद्धेच्या अतिरेकानं इतर श्रेष्ठांचा अनादर कधी करू नये. या शब्दात वाक्यात सगळा त्यांना काय म्हणायचं तर या दृष्टीने राहावं आणि मग आपल्या जीवनाला कसं कर्माला वळण द्यावं हे लक्षात येतं. कारण इतके आदेश लक्षात ठेवायचेत. मग आता माझी जी कर्म आहेत, ईशावास्य वेदम सर्वम तत्व झालं, पण आचरणात आणायला पुन्हा कर्म आहे. म्हणून दुसऱ्या श्लोकामध्ये कुर्वन् नैवेह कर्माणि अशी जी सुरुवात झाली त्याचं कारण ते काल आपण तिथपर्यंत आलो. तेव्हा जे जे माझ्याकडे उपलब्ध आहे ते मला वापरता कसं येईल याच्यासाठी दुसरा श्लोक सुरू झाला. कुर्वन् नैवेह कर्माणि हा जो श्लोक सुरू झाला तो शतम क्षमाः, हे अगदी खरं आहे की 100 वर्ष जगण्याची इच्छा धरावी, अत्युत्तम जास्तीत जास्त जगण्याची इच्छा धरावी, हे बरोबर. पण कर्म करीतच असं म्हटलेलं आहे. कर्म करीतच. कर्माचं स्वरूप वेगवेगळं आहे, ते प्रत्येकाच्या दृष्टीनं त्याच्या ठेवणीप्रमाणे वेगळं राहील. पण तरी सुद्धा असली जी कर्म आहेत ती कोणत्या भूमिकेनं करावी हे सांगण्यासाठी पुढे श्लोक आलेत. पुढचे आत्ता जे श्लोक वाचून ठेवले तेवढ्यासाठी की कर्म करताना काय समोर काम आहे आणि ते करायचं आहे. आज साधा स्वयंपाक करायचा आहे, 4 वस्तू ठेवलेल्या आहेत, अग्नी आहे, काय व्यवस्था आहे, काय विशिजवण्याची काय असेल की पातळी भांडी आहेत, वस्तू आहेत, हे सगळं केलं तो स्वयंपाक करणं हे कर्म आहे साधा विचार केला तर. पण आता ते कर्म अनेक दृष्टीने करता येतं. काय करणार इथपासून सुरुवात असू शकते की नाही, इथपासून सुरुवात असू शकते ती मी एक फार मोठं जीव जगवणारं कार्य करतो आहे आणि ती परमेश्वराची सेवा आहे, इथपर्यंत काही असू शकतं. मध्ये खूप आहेत. कर्माची भूमिका नेहमी महत्वाची आहे. ती भूमिका याच्यासाठी की तुम्ही कर्म तेच काय, ती पातेलीत भांडी ते काय गॅस पूर्वीची चूल असेल तर गॅस असेल, याच्यापेक्षा काय फरक हे पडतील. अग्नीत तो फरक नाही पडला, त्याच्याऐवजी त्या मार्गाने अग्नी आला, एवढंच. शिजवायला तोच लागला शेवटी. म्हणजे ते घटक कायमच आहेत त्याचे, सगळे करणारे हात कायमच आहेत. ते सगळं ओतणारे प्रमाण, डोक्यातले सगळं काय ते विषय, अनुभव, अभ्यास काय असेल ते, आपलं तज्ञता त्यातली, ते सगळं काय रेसिपी सुद्धा, ते सुद्धा सगळं सारखंच आहे. त्या काळातले त्यांच्या आवडीच्या वस्तू वेगळ्या असतील, ते खेरीच्या रेसिपी बनवत असतील, अलीकडे आता मी XYZ म्हणतो त्याच्या रेसिपी असतील, तर ते जे काय असेल ना त्याचं, पण शेवटी ते तेच आहे सगळं. त्यामुळे याच्यातले कर्माचे घटक नाही बदलले. हेतूबद्दल ते म्हणले, दृष्टिकोनाबद्दल म्हणले, भूमिकेबद्दल म्हणाले. म्हणून कुर्वन् नैवेह कर्माणि याचा दुसरा अर्थ पण आहे की कर्म करीतच जगायचा हे ठेवावं. मला जोपर्यंत कर्म करण्याची शक्ती आहे तोपर्यंत जगव असं म्हणावं. असं उलटी पण बाजू त्याला आहे की कर्म करीत जगावंच, पण त्याच्याबरोबर जोपर्यंत माझ्या हातून कर्म होत आहे तोपर्यंत मला ठेव अशी प्रार्थना केली असली तर कर्म ज्या क्षणी करता येणार नाही त्या क्षणी घेऊन जाण्याची जबाबदारी परमेश्वरावर राहील. किती उत्तम आहे ही गोष्ट खरं सांगायचं तर. म्हणजे जर प्रार्थनाच करायची आहे तर मी अशी करेन ना की मला जोपर्यंत, म्हणून विनोबा शेवटी म्हणाले ना की जो देह नाम घ्यायला उपयोगी राहिला तो ठेवून काय करायचं आहे. ही भाषा कोण करू शकतो की ज्यांनी पचवलंय उपनिषद तोच करू शकतो. तर त्या दृष्टीनं आपल्याला एक सोपी करण्यासारखी भाषा आहे. म्हणजे कर्म करताना सुद्धा कर्मातच देह ठेवीन आणि त्यातच ते कर्म करीत असं करायला उपयोगी असेपर्यंत, या सगळ्या मनोभूमिका आणि सगळी त्याविषयीची बघण्याचे दृष्टिकोन माझे कायम असेपर्यंत मला ठेव आणि नंतर मला राहण्याची आवश्यकता नाही. तर त्याच्या आत माझे जे कार्य आहे ते मी साधून घेईन. तर या सगळ्या दृष्टीने आपण कर्मांच्याकडे बघावं. यामध्ये शरीरकृष्णाचं स्थान उपनिषदांच्या दृष्टीने सर्वात मोठं आहे, तर ते लक्षात ठेवावं. याशिवाय आपल्याला मार्ग नाही याचंही अंडरलाईन आहे. एवं द्वयी नान्यथा असते. गुरुदेवांच्याकडे जसं जाताना वरती जिन्याकडे बघून म्हणाले, आपल्याला आठवणीमधली माहिती आहे की सहज गुरुदेवांनी वर जिन्याकडे बघितलं, माडीवर चालले होते त्यावेळेला म्हणाले नान्य पंथा विद्यते अयनाय. वरती तर माडीवर जायचं होतं, काय असायचं. पण हे सगळं डोक्यात भिनलेलं असल्यामुळे वरच्या मजल्यावर जायला एवढा एकच चिन्ह आहे असं म्हणाले. अर्थ एवढाच की कर्माच्या मार्गानेच मोक्षाची वाट आहे, ती कुठल्या इतर मार्गाने नाही. त्यामुळे या अर्थाने ज्ञानात मोक्ष हा ठीक आहे, पण ज्ञान सुद्धा पुन्हा कर्मच आहे. तिथपर्यंत गेलं ज्ञान तर. त्यामुळे इकडे असा विचार केला आपल्या दृष्टीनं आपण कर्ममार्गी माणसं आहोत, प्रापंचिक माणसं आहोत, तर त्यांना तर उलट ही बाजू अगदी स्पष्ट आहे की याच मार्गाने नान्य पंथा विद्यते अयनाय. ते जे पुढचे सगळे आहे त्याची बीज याच्यामध्ये आहेत. न अन्यथा असती, दुसरा नाही.
अन्यथा दुसरा म्हणजे दुसरा मार्ग नाही, हाच मार्ग तुला आहे. म्हणून परिक्रमा तुझा मार्ग न याहुनी असं जे म्हटलंय ते यासाठीच की आपल्याला जर उतरायचं असेल, आपल्याला जर जीवन व्यवस्थित चालवायचं असेल, जसं म्हटलं तसं आत्मकल्याण आहे म्हणजे आत्मजीवन आहे, अंतर्जीवन आहे, बाह्य जीवन आहे, समाज जीवन आहे आणि विश्वजीवन आहे, याच्यातल्या माझ्या सर्व ज्या कर्तव्य आहेत ती पुरी व्हावीत अशीच आपली इच्छा असेल तर मला कर्म करीत राहण्यापासून दुसरा मार्ग नाही, तुझा मार्गाने याहुनी. आणि या कर्माने कधीही बांधलं जात नाही, या कर्माने कधीही मनुष्य अडकत नाही. फक्त कर्मामागची दृष्टिकोन सांगण्यासाठी पुढचे सगळे श्लोक निर्माण झाले. ते आतल्या जीवन कशाच्या प्रकाशात कर्म करणार हा प्रश्न आहे. कर्म ठरवायची कशी हा प्रश्न न सुटलेला आहे एक प्रकारे, पण तो सोडवण्यासाठी पहिले 3-4 श्लोक खर्ची पडलेले आहेत. तेवढ्यासाठी शरदस आपल्याकडे म्हणतो ना शरदशतम वगैरे, जीवेम शरदशतम असं म्हटलेले, जीवेम शरदशतम म्हणलेले, अगदी ती इच्छा उत्तम आहे. पण अधीनाः स्याम असं म्हटलेलं आहे. शरदशतम पण अधीनाः स्याम शरदशतम असं त्याच्या मागे आहे. दीनवाणेपणाने 100 वर्ष नव्हे, अधीनाः स्याम. त्या काळात विचार करत असतो तर किती बारीक शब्द केला असेल. अधीनाः स्याम, दीनवाणेपणाने, महाराज म्हणायचे कंटाळवाणेपणाने जप करू नये, तसं आहे ते. तर कंटाळवाणेपणे जगण्याचा अधिकार नाही, आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. 100-116 वर्षाचं त्यांनी यावर मर्यादा दिली, ठीक आहे, तीही करायला हरकत नाही. पण ती करताना ती योग्य जर व्हायची असेल तर कर्माला मनुष्याने वळण लावावं असं उपनिषदांचं म्हणणं आहे. कर्माला मनुष्याने वळण लावावं. आपल्याकडे कर्म माणसाला वळण लावतात अशी परिस्थिती आहे, हो की नाही? मी कुठल्या शाळेत मुलाला घालायला जायचं, ऍडमिशनला जायचं हे आता शाळाच ठरवते अशी अवस्था आहे. कारण त्याच एवढे मी माहिती ना काल सांगितलं जाहिराती अशा आहेत की तेच आकर्षून घेतात आम्हाला आणि आम्ही जातो. आम्हाला ठरवायला चॉईसच नाही आहे. कारण कसं झालंय, ते सगळे रेटा जिथं जाणार तिथं मी ते ठरवणार, मी काय करायचं ते नाही ठरवणार, मी ठरवणार. कर्माला मनुष्याने वळण लावायचं म्हणून नर शब्द वापरलेला आहे. तो जो नेतो तो नर. आपल्या साध्या भाषेमध्ये व्याख्या करायची असली तर नयती जो आहे तो नेता आहे, नेतरी ती नेता नरा, तर तो नेऊ शकतो तो नर. आपण जे मनुष्य आहोत या तिथे स्त्री पुरुषाचा भेद नाही बरं का, जो नेऊ शकतो तो, तर नेऊ शकतो तो नरजन्म. आपण नरजन्म सर्वांनाच म्हणतो, तर त्या अर्थाने मनुष्य जन्म. तर मनुष्य कर्मांना वळण देऊ शकतो, तो ठरवू शकतो हे की ते की ते. आता ते कसं ठरवावं त्यासाठी बाकीचे सगळे हे सांगितलं. संबंध गीता त्याच्यात सर्वात प्रधान हेच आहे. तर कर्मासाठी दीर्घ जीवन असं आहे, कर्मासाठी दीर्घ जीवन. आणि दुसरं मनुष्याने कर्माला वळण लागावं. तर कर्म मनुष्य जर कर्माला वळण देत असेल तर ते कर्म त्याला कसं बांधेल हा विचार करा. हा या प्रश्नाचं इथल्या वाक्याचं उलगड आहे. त्याचं जे म्हणायचंय कर्मेन बांधती तुझला आख, नुसतं एक दाता म्हणलेला मंत्र नव्हे, त्याला एवढं म्हणायचंय की अरे तू कर्म करतोस, तुला कर्म कशी बांधतील. म्हणजे कर्माने मनुष्य बद्ध होऊन जन्माला येतो आणि पुढे जे वाटायला येतं आपण म्हणतो की बद्धता जन्म आली आणि मग मुक्तीचे प्रयत्न करावे लागतात आणि उद्धाराचे प्रयत्न करावे लागतात. हे याचं कारण मी कर्मांची निवड करून ती केली नाहीत, माझ्याकडून कर्म घडत गेली म्हणून बद्ध झालो. मी कर्माला वळण देणारा असतो तर कर्म मी बरोबर केले असते. मी कर्माला वळण देणारा असेल तर पदार्थ कोणता खाणं हे माझ्या हातात असेल तर मला अनारोग्यकारक पदार्थ खायची कारणच नाही, माझ्याकडून जाणारच नाही. पण जर पदार्थच काय ठरवत असतील माझ्यावर अतिक्रमण काय करायचं ते, तर अनारोग्याचं आमंत्रण माझ्याचकडे, मग त्याचा काय प्रश्न नाही. बरोबर आहे की नाही? अगदी साध्या आपल्या छोट्या ह्याला येणार म्हणजे खाली येता येत नाही म्हणून ते त्यावरनं आपल्या कर्माची निवड लक्षात येईल की ते जर बाहेरचे जर जबाबदार ठरवत असतील मी कसं जगावं, काय घ्यावं, कोणता पदार्थ मी घ्यावा हे मी अलीकडे ठरवतो का ते ठरवतात. साधं मला सांगा, एक साबण कोणता घ्यायचा हे जाहिरातदार ठरवतात का मी ठरवतो? मी फक्त जातो आणि ते तिथे जे पाहिलेलं आहे ते घेऊन येतो. माझी परिस्थिती असली नसली तरी सुद्धा क्रेडिट कार्डवर अगदी इथपर्यंत आलोय मी. त्यामुळे कर्मानं मनुष्य वळण देणार का कर्म माणसं वळण देणार हे याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तेव्हा मला असं म्हणायचं आहे याच्यामध्ये त्यांनी जो म्हणलेला आहे तो लक्षात ठेवावा होता की कर्माना मनुष्य वळण देणार आहे. त्यामुळे मनुष्याने स्वतःचं श्रेष्ठत्व या बाबतीतला अजिबात विसरायचं कारण नाही. हा आत्मविश्वास आहे, अहंकार नव्हे. त्यामधला फरक लक्षात ठेवला तरी चालेल. हा कर्माना वळण देण्याचा आत्मविश्वास आहे. ठीक आहे, माझ्याकडून मी कर्म प्रयत्न करतो, माझी बुद्धी माझी शक्ती काय जे मी वापरणार आहे जे ठरवताना कर्म करताना ते मी करणार आहे, हे बरोबर आहे. त्याच्यात माझी कदाचित अजूनही काही अशक्त मनुष्य आहे त्याच्या हातात नाही गाडी हाकली गेली हे मान्य आहे, नाही ओढला गेला गाडा हे मान्य आहे, त्याला अपयश येईल, त्याचे प्रमाण कमी होईल, यशाचं 100% जमणार नाही, पण कर्म तो करणार, करता तो, गाडी त्याची.
हे त्याचं पाहिजे आपल्याला. तर हे जर झालं तर ठीक आहे, थोड्या प्रमाणात त्याला यश अपयश कमी जास्त येईल, पण ते नाही त्याच्यावर अतिक्रमण करणार, हा ठरवणार कोणती गोष्ट करायची ती. तर या दृष्टीनं आपण जर कर्माकडे पाहिलं तर मग इथे जे म्हटलेलं आहे कुर्वन्नेवेह कर्माणि किंवा न कर्म लिप्यते नरे कर्मेन बांधती तुझरा, कुठलंही कर्म माणसाला बांधू शकत नाही. हे आपण जर लक्षात ठेवलं तर, कारण त्याच्यामध्ये जे आत स्वरूप आहे मुळात त्याला यातलं काहीच लागू नाही. पण मी अजून अंतर्जीवनात अजून जरा जायला पाहिजे. कारण आज माझे कर्म कसं मन ठरवतं, अशी माझी अवस्था. आज माझ्या मनाप्रमाणे कर्म ठरतं, माझी साधना सुद्धा मनाप्रमाणे ठरते, अशी अडचण आहे. म्हणजे साधना आहे तर सर्वश्रेष्ठ कर्म, त्यातल्या त्यात आपण असं समजू मुक्तीच्या दृष्टीनं चांगल्या दृष्टीनं असं ठरवू. त्याच्या खाली लौकिक कर्म प्रापंचिक कर्म सगळी ती मनाच्या ठेवणीनुसार घडतायत. ती ठेवण कुणीतरी दुसराच घडवतोय. ती ठेवण चूक बरोबर मी तपासली नाही, त्याप्रमाणे करायचं असतं. म्हणजे ते माझी आई करीत होती म्हणून, तिकडे सासूबाईंना त्यांची आई करीत होती म्हणून, तर त्यात फरक आहे. आणि म्हणूनच भांडण आहे, म्हणूनच वाद आहे, म्हणूनच त्याबद्दल काही मतभेद आहेत. मतभेद काय आहेत तर दोन प्रकार झालेत म्हणून. आता दोन प्रकार कसे झाले? दोन मनं झाली म्हणून. दोन मनं कुठून आली? त्यांच्या ठिकाणाहून आली म्हणून. ती ठिकाणं वेगळी होती म्हणून भेद आले, म्हणून इथे आज भेद आहे. तेव्हा मतभेद कुठे आहे? या ठिकाणी, म्हणजे तो मूळ मनाच्या ठेवणीमध्ये आहे. तर मनच आज हे सगळं ठरवत आहे. त्याच्या आधीकडे अजूनही खोल जा, तिथे आत्मप्रकाश आहे. त्याच्यावर ह्याच्यात कशातही कोणीही त्याला बांधत नाही. बांधत नाही या अर्थाने सुद्धा आत कुणीतरी आहे की ज्याला यातलं काही बांधत नाही, असं एक लक्षात घेऊ. दुसरी गोष्ट म्हणजे कष्ट आणि कर्म याच्यातला फरक लक्षात घेऊ. कष्ट करीत राहण्याला लोक कर्म समजतात. खूप कष्ट करत राहिलं म्हणजे आपण कर्म करत आहोत किंवा कर्मयोगी आहोत. योगी तर फारच मोठा शब्द झाला. तर कर्मयोगी आहोत अशी अनेकांची समज, तसं त्यांना नाही आहे. त्यात निवड आहे, निवड आहे कर्मामध्ये. ती केल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण नेहमीची जी कर्म म्हणजे कष्ट म्हणतो, त्या कष्टात निवड केली, त्या कष्टांना दिशा असली, त्या कष्टांना बरोबर हेतू असला, त्या कष्टात योग्य अयोग्य असलं म्हणजे मग त्यांना कर्माचा दर्जा येतो. तोपर्यंत दर्जा येत नाही, तोपर्यंत नुसते कष्ट राहतात. तर कष्ट तर मनुष्य उपसतोच आहे आयुष्यभर, आणि शेवटी नाही का म्हणत इतके कष्ट उपसले सगळ्यांसाठी, पुढे काय ते आपल्याला माहिती, त्यातलं कोणी माझ्या वेळेला नाही वगैरे वगैरे. तेव्हा एकंदरीत हे सगळ्या कष्टाकडे बघण्याचा लगेच दुसरा मंत्र कशासाठी आला तर त्यावर आपलं सगळं चालणार आहे. त्यात कर्मामध्ये परिहार्य आणि अपरिहार्य कर्म आहेत हे विसरायला होतं अनेकदा. आपल्याला असं वाटतं की असं केलंच पाहिजे, आजचा काळ असा आहे वगैरे. काळ कसाही असेल, काळाची सत्ता माझ्यावर नाही, माझी सत्ता काळावर आहे. आपल्याकडे जे सांगितलेलं आहे ना की जो आत्मा श्रेष्ठ आहे, की आपण श्रेष्ठ आहात, मृतस्य पुत्र आहे, किंवा ज्यावेळेला आत्मस्थितीत वावरून मी पाहिन तेव्हा, तर माझ्यावर काळाची सत्ता नाही चालली पाहिजे, माझ्यावर ह्या सगळ्याचं चाललं नाही पाहिजे. मी ठरवीन की घ्यायचे किंवा नाही, मी ठरवीन करायचे किंवा नाही, असं आत्मविश्वास आणि निवड अशा अर्थाने, शुद्ध निवड असं म्हणतो मी, उलट शुद्ध निवड अशा अर्थाने मला ते स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कर्मामध्ये अपरिहार्य आणि परिहार्य अशी कर्म आहेत. अपरिहार्य कर्मामध्ये आपलं उदाहरणार्थ घेऊ आपण की देहपोषण. आता हे अपरिहार्य कर्म आहे. म्हणून उद्या माझ्या हातात अपरिहार्य आणि अपरिहार्य मी ठरवणार म्हणून जर उपाशी राहायचं ठरवलं तर त्याला ऍडमिट करायची वेळ, बाकीच्या जर अडचणी. तर असलं काही आपल्याला म्हणायचं नाहीये. आपल्याला एवढंच म्हणायचं की देहपोषण ठीक आहे, ते अपरिहार्य कर्म आहे, नाही. पण परिहार्य कर्मामध्ये बरेच पर्याय आहेत, बऱ्याच प्रकारचं जीवन आहे. कुठलं जीवन जगायचं त्या ठरवायचा अधिकार आपल्याला आहे. तो आपण ओळखावा आणि वापरावा. या दृष्टीने दोन प्रकार सांगितले. त्यानंतर इथे जे म्हटलं आहे की आज माणसाला हळूहळू नंतर कर्मशक्ती राहत नाही असं आपण पाहतो. कर्माची शक्ती माणसाची उणावत जाते. शरीराची शक्ती उणावत जाते हे समजू शकतो, पण कर्माची शक्ती उणावत जाते हे समजू शकत नाही. हा फरक लक्षात घ्या. मनुष्य जागेवर बसून जगाचं कल्याण इच्छा करू शकतो. कर्म आहे की नाही? आहे. मग तेवढं जरी करता येईल की नाही? येईल. मला एवढं माहिती असावं की माणसाची शरीरशक्ती कमी होत येऊ शकते, पण कर्मशक्ती कमी झालीच पाहिजे असं काही नाहीये. कर्मशक्ती शेवटच्या क्षणापर्यंत असू शकते. तिचं स्वरूप काय? कर्मशक्ती स्वरूप काही असू शकतं. त्यामुळे आपल्याला ही नक्की खात्री आहे बाळगावी की कर्मशक्ती माझ्यामध्ये आहे. फक्त तिचा माझा असा अभ्यास व्हा की न कर्मलिप्यते नरे, माझ्यावर बंधन नाही, मी ठरवणार. अनिर्बंध वागणूक नव्हे,
पण बंधनकारक माझ्यावर कर्म नाहीत, अशी ती मला बांधणारही नाहीत आणि निवडीमध्येही स्वातंत्र्य आहे. परिहार या अपरिहार्य कर्मांचं मला माहिती आहे आणि त्यामधून मी ठरवणार, जी मुक्तिकारक असतील ती करीन, जी बद्धताकारक वाटत असतील ती सोडून देईन. हा अधिकार सुद्धा मला आहे. जे प्रवाहाचं आहे ते बाजूला ठेवायचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. हे माझ्याकडे आहे हेच निदान मला कळावं, एवढे दुसऱ्या मंत्रामधून आलं तरी आपल्या दृष्टीने ती जी कर्माची शक्ती उरत नाही, यामध्ये सुद्धा थोडा भाग काही शरीराचा आहे हे मान्य आहे. त्याला कारण दोन आहेत. एक, सुरुवातीपासून आत्मजागृती नाही आणि दुसऱ्या बाजूने शरीर कष्ट नाहीत. यामुळे अनेकदा कर्मांची शक्ती उणावते. आपण जुन्या पिढीतली माणसं आपल्या इथे पण आहेत, त्यांना चांगला अनुभव असेल की ती पहिल्यापासून शरीर कष्टात राहिलेली आहेत. आपल्याकडे लहानपणापासून शरीर कष्टात जी माणसं आहेत त्यांची कार्यशक्ती बघा आजही टिकून आहे. ती माणसं कार्यरत आहेत हे आपल्याला आज आढळेल. आज 90 वर्ष झाली, 80 वर्ष झाली, 75 वर्ष झाली, तरी ती माणसं शरीराने, म्हणतो आम्ही फक्त शरीराने सुद्धा ती कार्यरत आहेत असं आपल्याला आढळून येईल. ठीक आहे, वयानुसार एखादी शक्ती कमी जास्त झाली असेल, पण त्यांची कार्यक्षमता पाहिली तर 40च्या दुसऱ्या माणसाने लाजावं अशी कार्यक्षमता त्यांच्याकडे आहे. आपण पाहतो ना, ते याची दोन कारणं असली पाहिजेत. एक शरीर कष्टाविषयीची जी जागृती आहे ती आहे आणि दुसऱ्या बाजूने आत्मजागृती पण आहे. ज्यांची आत्मजागृती पण टिकून आहे ते शरीराने तंदुरुस्त आणि मनाने आनंदात असे आहेत. त्यामध्ये फरक आहे. परत दोन्ही जागृती असतील तर उत्तम असेल, नसेल तर नुसतेच शरीराने तंदुरुस्त असतील, आनंदाच्या बाबतीत उणीव असेल. आता त्याला आत्मजागृती कारण आहे. तेव्हा आत्मजागृती आणि शरीराची जागृती म्हणजे शरीर कष्टात असणं. तर शरीर कष्टात जे पहिल्यापासून आहेत, अगदी लहानपणापासून हे वळण आहे. आपल्याकडे यंत्रयुगाच्या आक्रमणामुळे, असं म्हणतो मी त्याला, स्वच्छ अगदी आक्रमणामुळे, यंत्रयुगाचा उपयोग वेगळा आणि आक्रमण वेगळं, यातला फरक परत एकदा असतो. यंत्रयुगाचं आक्रमण वेगळं, यंत्रयुगाचा उपयोग वेगळा. उपयोग आहे तो उपयोग आहे आणि आक्रमण हे आक्रमणच आहे. आक्रमण आपल्याला खच्ची करीत असतं नेहमी आणि उपयोग आहे तो आपल्या मदतीला येतो. तर हे फरक लक्षात ठेवले तरी आपल्या लक्षात येईल म्हणजे परिषदेबरोबर कशावर बोट ठेवतात. तर आक्रमणामुळे आज मला इथल्या शाहूपुरी चौकात जायला किक मारावी लागते आणि ती माणसं इथून राजवाड्यावर आनंदात चालत जातात. साधा अगदी छोटा फरक इथला ह्याचा आपापल्या पातळीवर आपण विचार करून बघावा. म्हणजे मग ते शरीर कष्टात ठेवल्याचा त्यांचा परिणाम कसे आहेत आणि आपल्याला काय अडचण आलेली आहे किंवा आज आपल्याला कर्मांची शक्ती न उरण्याचं कारण काय असेल. देहसुखाची भूल, सोपी कारणं सांगतो. देहाच्या सुखाची भूल, देहाला कष्ट पडू नयेत अशा सर्व यंत्रणा घरामध्ये उभ्या करणं हे श्रीमंतीचं आणि मोठेपणाचं लक्षण मानलं जातं. देहाला कष्ट पडू नयेत. मला तर वाटतं की तिथून असं खूण केली की ह्याच्यातलं पडेल, येऊन उद्या डब्यातलं झाकण खटकन उघडलं जाईल आणि येऊन त्याच्यात पडेल. मग आणि ह्या प्रमाणात ते पाहिजे तेवढे बटन दाबले की ते पण येऊन पडेल. मग असं जर पडत राहिलं आणि मी जर खुर्चीत बसून राहतो किती छान होईल असं कदाचित वाटण्याची शक्यता आहे आपल्याला पण, आणि ते निर्माण पण करून देण्याची शक्यता आहे. कारण त्या शेवटी मीटर बसवलं, हे केलं, प्रेस बटन दाबलं तर होऊ शकेल, डब्यात झाकण उघडेल आणि येऊन पडेल. तिथे किती अंश पाहिजे ते कॅलरीज नाही कसं अलीकडे झाले तिथे. आता त्या कॅलरीज रोज दाखवतो, एवढ्या कॅलरीजची तुम्हाला गरज आहे, शरीराचं असं आहे, एवढ्या कॅलरीजची गरज आहे, त्याप्रमाणे त्या कॅलरीज तुम्ही आज घ्या. ते कॅलरी घ्यायला तुम्ही काय काय करायला पाहिजे. तिकडे उघडलं ते काय आपले काय फळं आणलेली असतात ना, ते डबा असतो काय असतं फळं ठेवायचं वगैरे, तर पटकन झाकण उघडेल, तेवढ्या फळाचे काप करून तुमच्याकडे. फक्त आता गिळायचं काम तेवढं बहुतेक आपल्यालाच करावं लागेल असं वाटतंय. होता तरी काय झाले, सगळं घोटाळा झालेलं काहीतरी एवढं करा. आणि आपल्याला त्याचं कौतुक वाटतं, आकर्षण वाटतं की काय कमाल आहे की इथे ते बटन दाबलं की तिथनं ते झाकण उघडतं. आणि आज किती पावशेराचा भात करायचं तर बरोबर पावशेर भात येऊन त्याच्यात पडतो आणि इथे बटन दाबलं लगेच गॅस सुरू होतो. काय कमाल सगळी असेल. तिकडून पाणी येऊन पडतं, इकडून येतं. काय अजय बाई, म्हणजे असं जर घर असेल तर आपलं बघायला जावं असंच वाटेल खरं. तर असं होईल का नाही, मला सांगा. आकर्षण आहे याच्यामध्ये. माझ्या ठिकाणी काय जे होतं का नाही ते मी कधी वापरणार. हे सगळं हळूहळू न वापरलेल्या गोष्टी आपल्या नष्ट झाल्यात ना उत्क्रांतीमध्ये. कुठल्या नष्ट झाल्या ते आपल्याला चांगलं माहितीये. महारुद्र हनुमान की जय. काय आता करायचं म्हटलं ती योनी आहे बरं, ते काही हे नाही, ते देव आहेत आणि ती देवयोनी आहे. तर त्यामध्ये सुद्धा हे असं होणार नाही का सगळं तसंच झालं. मग मला सांगा आजारांची प्रमाण, मग नंतर मग ती कशात उद्भवली आहे, शरीर कष्टातून उद्भवली ना. मग पहिल्यांदा तर उपनिषदानी सगळं जग परमेश्वरानं भरलेलं आहे, पण तुम्ही आधी शरीर कष्ट करा असं सांगितलं. हे का सांगितलं याची कारण परंपरा लक्षात येते की आत्म्यावर वगैरे नंतर बघू म्हणले. त्या आत्म्याचं नंतर घेतलंय. आता पुढे जे हे आहेत ना ओळी त्या आत्म्याबद्दलच्या आहेत त्या ठीक आहेत, पण त्यांनी आधी शरीर कष्ट हातात का घेतले, कर्म बांधणार नाहीत हे का घेतलं, की कर्माची काळजी करू नका हे का घेतलं. तर सगळ्यात त्यांच्या लक्षात आलेले आहे की हे सगळं पचायला सुरुवातीला शरीर कष्ट लागतील. मनुष्याला सुद्धा अन्न पचायला शरीर कष्टच लागणार आहेत ना.
मग ते केल्याशिवाय आज पचतं का? नसेल तर पचायला आज औषध घ्यायची वेळ येते, याचाच अर्थ सरळ आहे, हो की नाही? अन्न पचन व्हायला औषध घ्यायची वेळ आली, याचाच अर्थ त्याची पचवण्याची सुद्धा क्षमता आता काय झाली, इतकं त्याला कष्ट उरले नाहीत. म्हणजे जे कष्ट होत होते त्याप्रमाणे आपोआप घाम गळेपर्यंत व्यायामाचं प्रमाणच आहे, हो की नाही? घाम आल्याशिवाय व्यायाम थांबायचं नाही. मग तो किती कोणाला लागतील सूर्यनमस्कार सांगता येत नाही, किंवा किती हे लागेल जोर काढायला लागतील सांगता येत नाही, पण तेवढे ते त्यांनी काढायचे तर त्याचं होणार. या दृष्टीने आणि याच्यावर बोट का ठेवलं असेल ते आपल्याला कळेल, एवढं मी याच्यावर थोडक्यात सांगतो, आपल्यासमोर ठेवतो. बाकी आपण चिंतन करीत असालच, त्यामुळे ते स्पष्ट होईल. तर कसं जगावं, कसं जगू नये वगैरे या दृष्टीने आपण हे सगळं पाहिलं, वेळ होत आलेली आहे. त्यानंतर एक 2-3 गोष्टी फक्त या कर्माच्या संदर्भातल्या आता पुढे जाताना सांगतो की ही जी कर्म आहे ती मी जर करणार तर त्याविषयी उपनिषदांची ठेवण कशी आहे ते आपल्याला सांगितलं. आता ही कर्म कशाच्या प्रकाशात, म्हणजे कशाकडे बघून करावीत हे सांगण्यासाठी आत्मस्वरूप सांगणं भाग पडलं. आत्मस्वरूप हा विषय आपल्याला नेहमी कठीण वाटतो, लक्षातही यायला, कारण शेवटी असं आहे की जी गोष्टच दृश्यात येत नाही, जी गोष्ट शब्दात मावत नाही, ती गोष्ट त्या शब्दात कशी सांगणार? म्हणून त्याची अशी परस्पर विरोधी वाटणारी अशी वर्णनं पुढच्या श्लोकामध्ये येतात. तर 3, 4, 5 हे श्लोक आहेत आपल्या समोर की आहेत ना, ते संस्कृत ठेवलेत आहेत, तर ते आता आपण म्हटले, त्याचे आपण मराठी म्हणून म्हटले, वाटलं तर लक्षात यायला सोपं पडेल. आत्म्याच्या प्रकाशात कर्म करणं याचा अर्थ शुद्ध ज्ञानाच्या प्रकाशात कर्म असं करणं, शुद्ध आनंदाच्या प्रकाशात कर्म करणं. आनंदाचे शुद्ध आणि अशुद्ध असे प्रकार आहेत, हो की नाही? लहान मुलं एखाद्या काडी घेऊन एखाद्या प्राण्याला किंवा त्या फुलपाखराला टोचतात, तर त्याचा त्यांना आनंद होतो. काही वेळेला बघतो आपण त्यांना सांगतो अरे हे चांगलं नाही, आपण म्हणतात त्याला कशाला त्रास देतो, तो आनंद उड्या मारणं चार त्याच्यापेक्षा, हो की नाही? उड्या मारल्यास त्याचा आनंद आहे, खेळ तुला खेळायचं असलं तर, पण असं करू नको. म्हणजे आपल्याला कळतं की शुद्ध आणि अशुद्ध आनंदाचं स्वरूप काय असेल. तर शुद्ध आनंदाच्या प्रकाशात, शुद्ध आत्म्याच्या प्रकाशात, शुद्ध ज्ञानाच्या प्रकाशात ती कर्म करावी. त्याचं स्वरूप आत्या शुद्धतेचं काय आहे ते सांगण्यासाठी आहे. मराठी म्हणून म्हणजे आपल्याला सोपं पडेल. फिरविती पाठ आत्म्यास, का असे आलो ते तिथे सुद्धा आलेले लोक असले पाहिजेत म्हणून सांगितलं असलं पाहिजे की असं का झालं. फिरविती पाठ आत्म्यास प्रकाशास तशा तया, त्या प्रकाशात कामं नाही केली, मनाच्या प्रकाशात केली, स्वार्थाच्या प्रकाशात केली, निस्वार्थ आनंद ज्ञान शुद्ध ज्ञान ह्याच्या प्रकाशात केली नाही, म्हणून असं झालं. फिरविती पाठ आत्म्यास प्रकाशास तशा तया, जाती ते आसुरी लोकी अंधारे वेढले जया. आता जेलमध्ये अंधारच आहे, अंधारे वेढले जया. फिरविती पाठ आत्म्यास प्रकाशास तशा तया, हे सगळं गेलं की काय होतं हे आपण पाहतोच. फिरविती पाठ आत्म्यास प्रकाशास तशा तया, जाती ते आसुरी लोकी अंधारे वेढले जया. मना पलीकडे वेग, आत्मस्वरूपाचं प्रत्यक्ष वर्णन. मना पलीकडे वेग स्थिर परी गतिकारक, स्थिर परी गतिकारक प्राप्यना इंद्रिय देवाना, इंद्रियानाही नाही आणि देवानाही नाही, प्राप्यना इंद्रिय देवाना सृष्टीला प्राणदायक. मना पलीकडे वेग मनसोजवियो, आपल्याकडे हे आहे ना, मनोजवम मारुततुल्य वेगम. जव म्हणजे वेग, आपल्याला माहितीये, मनोजवम मनासारखा वेग, तेच आहे ते. मना पलीकडे वेग, मना पलीकडे स्थिर परी गतिकारक प्राप्यना इंद्रिय देवाना सृष्टीला प्राणदायक. हाल चाल करी न करी राही
राही जवळ दूरही, इथे आहे आणि तिथेही आहे. हालचाल करी न करी राही जवळ दूरही, बाहेर अंतरी आत्मा दिक्कालातीत आतही. दिक्क आणि काल यांच्याही पलीकडे आहे आणि त्यांच्या आतही आहे, असं सर्व व्यापून असलेलं हे स्वरूप आहे. आपण आता फक्त 1 ते 5 श्लोक सलग म्हणूया आणि आस्थामध्ये आपली वेळ झालेली आहे, उशीर होतोय. हे संपणार नाही म्हणून एकदम 3 श्लोक घेतलेले आहेत. आता आपण पहिले मराठीचे श्लोक सगळे म्हणत जाऊ म्हणायला सुरू. ओम पूर्णते पूर्ण हे सारे, पूर्णातून पूर्ण येतसे, काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे. ईश्वरे व्यापिले सर्व त्यागुनी मग भोगतू, परधनाची नको आशा न करी अपहार तू. आयुष्य शत इच्छावे परिकर्मात राहुनी, कर्मेन बांधती तुझला तुझा मार्ग न याहुनी. फिरविती पाठ आत्म्यास प्रकाशास तशा तया, जाती ते आसुरी लोकी अंधारे वेढले जया. मना पलीकडे वेग स्थिर परिगतिकारक, प्राप्यना इंद्रिय देवाना सृष्टीला प्राणदायक. हालचाल करी न करी